मित्रांनो नमस्कार। राज्यातील लाखो पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू आहे। आजही बऱ्याच जणांना मेसेज आले असतील। बऱ्याच महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा देखील झालेली आहे, पण तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे का हे घरबसल्या आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती कसं चेक करायचं, आणि जर तुमचा हप्ता अजूनही आला नसेल किंवा काही कारणास्तव बंद झालेला असेल तर नक्की याचं नेमकं काय करायचं आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि सोपी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओला कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला माहिती व्यवस्थित कळेल, आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल। त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला मिळेल। मित्रांनो सर्वात आधी आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजेच ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची। याची डायरेक्ट लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या पोर्टलवर आल्यानंतर उजव्या कोपऱ्यात आलेल्या अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा। तिथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून लॉग इन आपल्याला करायचं आहे। जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर काळजी करू नका, पासवर्ड फॉरगेट करून त्या ठिकाणी तुम्ही तो पासवर्ड रिसेट करू शकता, किंवा पासवर्ड विसरलात या बटनावरती क्लिक करून ते आपण करू शकतो, किंवा खातं लॉक झालं असल्यास ते अनलॉकही त्या ठिकाणी होऊ शकतं। एकदा का तुम्ही लॉग इन केलं की समोर तुम्हाला केलेले अर्ज हा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। त्यावर क्लिक करा, जिथे तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दाखवली जाईल। तुमचा अर्ज मंजूर आहे की नामंजूर आहे किंवा नाही आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी व्ह्यू या पर्यायावरती जाऊन दिसणार आहे। सविस्तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। आणि सर्वात शेवट म्हणजे तुमच्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती पाहण्यासाठी दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करायचे। तिथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर, हप्ता कधी क्रेडिट झाला, त्याची तारीख, त्याचा स्टेटस, पेड आहे अनपेड आहे काय जे असेल हे सगळं स्पष्टपणे पाहायला मिळणार। आता मुख्य मुद्दा, जर एखाद्या भगिनीचा हप्ता बंद झाला असेल किंवा आधीच नियमित येऊन नोव्हेंबर 2025 नंतर अचानक हप्ते थांबले असतील तर अशांनी काय करायचंय। तर मित्रांनो जर तुम्ही पात्र आहात आणि तरीही हप्ता येत नसेल तर तुम्हाला याच पोर्टलवर ऑनलाईन तक्रार देखील नोंदवता येते। यासाठी वर दिलेल्या तक्रार ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तिथे तक्रारीच्या प्रकारात माय ॲप्लिकेशन निवडा। जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड ही टॅब निवडायची। याशिवाय आधार कार्ड चुकीचे गेले असेल किंवा इतर काही समस्या असतील तर तुम्हाला अदर हा पर्याय त्या ठिकाणी निवडू शकता। अपील निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं। तिथे तुमचा अर्ज क्रमांक आणि वैयक्तिक माहिती दिसेल। खाली दिलेल्या वर्णन करा या राखाण्यामध्ये तुमची समस्या स्पष्ट शब्दात लिहा, जसे की मी या योजनेचा पूर्णपणे पात्र असून माझा हप्ता बंद झालेला आहे, तरी कृपया याची पडताळणी करावी आणि त्यानंतर मला माझा हप्ता सुरळीत सुरू करून द्यावा। यानंतर तुमच्या पात्रतेशी संबंधित कागदपत्रे किंवा आवश्यक पुरावे त्या ठिकाणी अटॅच करा, अपलोड करा। खाली दिलेले कॅप्चा कोड टाका आणि तक्रार आपल्याला सबमिट करता येते। सबमिट केल्यानंतर तक्रारीचे स्टेटस देखील तुम्हाला याच पोर्टलवरती ट्रॅक करता येते। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, अशा प्रकारे तुम्ही घरात बसून स्वतःचा स्टेटस चेक करू शकता आणि अडकलेला हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अपील देखील घरी बसूनच करू शकता। ही माहिती तुमच्या घरातील आणि गावातील महिलांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका। माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। अशाच विश्वासपूर्ण आणि महत्त्वाच्या आणि सगळ्यात अगोदर अपडेट्स मिळण्यासाठी शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद मित्र.